नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आपला रमेश सारथी गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, आपण अगदी सोप्या रीतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत आणि आज या क्लासमध्ये आपण प्रिपोजिशन्स शब्दयोगी अव्यय हे अगोदर आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये देखील घेतलेली होती आणि या क्लासमध्ये डिटेलमध्ये बघूया ते कुठं कुठं वापरतात, कसे वापरतात, त्याच्याबद्दल नियम काय हे आपण बघूया बेटा. जनरल रूल्स रिगार्डिंग प्रिपोजिशन्स शब्दयोगी अव्ययांबद्दल साधारण नियम. मग कोणते नियम आहेत बघूया बेटा. नंबर 1 पहिला प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस. एट, आता स्थळ दर्शवणारा पहिला कोणता आहे? एट बेटा. एटचा अर्थ काय होतो, मग ते स्थळ कसं दर्शवतो बघूया बेटा. एट, एट आय मेट हिम एट द बस स्टॉप, म्हणजे मी त्यांना बस स्टॉप येथे भेटला. इथं एटचा अर्थ येथे. अशा प्रकारे हे एटचा वापर होतो बेटा. आणि नेक्स्ट दुसरा बघूया. दे लिव्ड एट दौलताबाद. दौलताबाद जे आहे ते स्मॉल विलेज, एक छोटा गाव आहे बेटा. म्हणजे इथं एटचा अर्थ काय? दौलताबाद मध्ये किंवा दौलताबाद येथे राहायचे असं याचा अर्थ होतो बेटा एटचा. हे स्थळ दर्शवतो. आता इन म्हणजे मध्ये बेटा. वी लिव्ह इन दिल्ली. वी लिव्ह इन दिल्ली, हे दिल्ली बेटा मोठा शहर आहे. जेव्हा मोठ्या शहराचा उल्लेख करतोय तेव्हा त्या शहरापुढे इन वापरायचं बेटा, एट नाही वापरायचा. मोठ्या शहरांपुढे एट नाही वापरायचा. मोठ्या शहरांपुढे काय वापरायचं? इन वापरायचं. छोटे गावांपुढे एट वापरायचं बेटा. आणि दुसरं एक्झाम्पल, शी इज इन द क्लासरूम. ती क्लासरूम मध्ये आहे. इन बेटा इथं इनचा अर्थ काय होतो? मध्ये. इन द क्लासरूम म्हणजे क्लासरूमचा उल्लेख करतो तेव्हा क्लासरूमच्या मध्ये आहे. इन क्लासरूम बेटा. अशा प्रकारे हे इनचा वापर होतोय. आणि तिसरा बघूया बेटा. एट डॅश डॅश इन, म्हणजे एकाच वाक्यामध्ये एट आणि इन दोन्ही येतात. मग तेव्हा एट कुठं वापरायचा आणि इन कुठं वापरायचा? आता सांगितलं बेटा, एट हे जे आहे ते छोट्या स्थळांपुढे वापरायचं आणि इन जे आहे ते मोठ्या प्लेस समोर वापरायचं. बघूया बेटा एक्झाम्पल इथं. पहिला एक्झाम्पल, ही वॉज बोर्न एट कानली इन नांदेड डिस्ट्रिक्ट. काय बेटा? ही वॉज बोर्न एट कानली. हे जे कानली एक छोटा गाव आहे, खेडा आहे, तो कानलीमध्ये जन्मला. ते कानली कुठे आहे? इन नांदेड डिस्ट्रिक्ट. म्हणजे कानली समोर इट वापरलं आणि नांदेड जिल्हा समोर काय वापरलं बेटा? इन वापरला. म्हणजे छोट्या गावापुढे एट आणि मोठ्या गावापुढे इन. आणि तेच बेटा एट आणि इन नांदेड पुढे इन वापरलं ना. आणि दुसरं वाक्य बघा, गंमत हे काय होतं. द गुरुद्वारा इज एट नांदेड इन महाराष्ट्र. पहा बेटा इथं नांदेड पुढे काय वापरलं? एट वापरलं. म्हणजे जेव्हा आपण दोन स्थळांचा उल्लेख करतोय तेव्हा छोट्या स्थळापुढे एट वापरायचं आणि मोठ्या स्थळापुढे इन वापरायचा. तर महाराष्ट्र मोठा आहे बेटा नांदेडपेक्षा, महाराष्ट्र राज्य. सो इन महाराष्ट्र म्हणायचा. इन नांदेड नाही म्हणायचा. एट नांदेड इन महाराष्ट्र. आता समजलं तुम्हाला? एट कुठं वापरायचं आणि इन कुठं वापरायचं? म्हणजे नांदेड जेव्हा आपण वापरलं, नांदेडपेक्षा छोटा स्थळ असेल तर नांदेड पुढे इन वापरा. नांदेडपेक्षा जर मोठा स्थळ असेल तर काय वापरायचं? नांदेड पुढे एट वापरायचं बेटा. अशा प्रकारे एट आणि इनचा अर्थ होतो बेटा. नेक्स्ट ऑन. ऑन म्हणजे वर. ऑन म्हणजे काय बेटा? वर. दे सॅट ऑन द फ्लोर. ते खाली बसले, जमिनीवर बसले. ऑन बेटा म्हणजे वर. द बुक्स आर ऑन द टेबल. ऑन म्हणजे वर. अशा प्रकारे हे ऑनचं हे उपयोग होतो बेटा, म्हणजे स्थळ दर्शवतोय. ऑन द फ्लोर म्हणजे जमिनीवर बसले. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर आहेत. पाचवा बेटा बघूया. अंडर. ऑन म्हणजे वरी, अंडर म्हणजे खाली. आता द कॅट इज अंडर द टेबल. मांजर कुठे आहे? टेबला खाली आहे. शी सॅट अंडर अ ट्री. तिनं एका झाडाखाली बसली. तिनं एका झाडाखाली बसली. अशा प्रकारे हे अंडरचा अर्थ होतो बेटा. नेक्स्ट 6वा बिटवीन. इथं बेटा ज्या प्रकारे एट आणि इन इथं वापरला तसेच इथं बिटवीन आणि अमांग. 6वा बिटवीन आहे, 7वा अमांग आहे. ह्याच्यात देखील काय फरक आहे हे लक्षात घ्या बेटा. सांगतोय आता. बिटवीन केव्हा वापरायचं बघूया अगोदर आपण.
इंडिया इज बिटवीन द बे ऑफ बेंगाल अँड द अरेबियन सी. इंडिया इज बिटवीन द बे ऑफ बेंगाल अँड द अरेबियन सी. इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलं बेटा शो टू. जेव्हा आपण फक्त दोन नामांचे किंवा सर्वनामांचे किंवा दोन शब्दांचे जेव्हा उल्लेख करतोय तेव्हा त्या शब्दांपुढे त्या शब्दांमध्ये बिटवीन असे वापरायचे बेटा. म्हणजे तुलना असो किंवा उल्लेख असो फक्त दोन असतात तेव्हा बिटवीन वापरायचं. म्हणजे आपला भारत देश कुठे आहे? बे ऑफ बेंगाल अँड अरेबियन सी. म्हणजे पूर्वेस बंगाल खाडी आहे आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. या दोन्हीमध्ये भारत आहे असा हे अर्थ होतो बेटा. म्हणजे इथं बे ऑफ बेंगाल अँड अरेबियन सी हे दोनच आहेत इथं, म्हणून बिटवीन वापरला. तसेच अमांग म्हणजे बिटवीन म्हणजे याचा अर्थ च्यामध्ये. बिटवीनचा अर्थ काय होते? च्यामध्ये. तसेच अमांगचा अर्थ देखील बेटा च्यामध्ये काय होतं? अमांगचा अर्थ देखील च्यामध्ये होतोय. परंतु अमांग केव्हा वापरायचा, बिटवीन केव्हा वापरायचं? जेव्हा दोन नामांचा उल्लेख असतोय तेव्हा बिटवीन वापरायचं. जेव्हा दोन पेक्षा जास्त नामांचा उल्लेख असतोय तेव्हा अमांग वापरायचं. इथं पहा बेटा एक्झाम्पल. देर इज अ नीम ट्री अमॉंग द मँगो ट्रीज. म्हणजे आंब्याचे झाडं खूप आहेत, त्याच्यामध्ये एक लिंबाचं झाड आहे. अमांग म्हटलं बेटा इथं. काय म्हटलं? अमांग म्हटलेलं आहे बेटा इथं. समजा तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसलात. मित्र एक 4-5 मित्र, 10 एखादे मित्र आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला तेव्हा बिटवीन म्हणता येत नाही बेटा. काय म्हणायचं? यू आर सिटिंग अमॉंग युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बसला. मध्ये म्हणजे बिटवीन नाही बेटा, अमॉंग म्हणायचं इथं. म्हणजे जेव्हा दोन उल्लेख असतो तेव्हा बिटवीन म्हणायचं. दोन पेक्षा जास्त उल्लेख असेल तर काय म्हणायचं? अमॉंग म्हणायचं बेटा. नेक्स्ट 8 आहे बिसाइड. बाजूला, शेजारी. बिसाइड म्हणजे बाजूला किंवा शेजारी. द बॉय सॅट बिसाइड हिज मदर. मुलगा कुठे बसला? आईच्या बाजूला बसला किंवा आईच्या शेजारी बसला. आणि मित्र हो, हे जे प्रिपोजिशन्स आहेत ना, त्याचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतोय बेटा. ते आपण पुढच्या क्लासमध्ये अजून घेऊया कसे बदलतोय. ओके, नेक्स्ट 9 बेटा, 9th वन फ्रॉम. हे फ्रॉम आपण दररोज नेहमी वापरतो बेटा, खूप वेळेस वापरतो फ्रॉमच्या. मग फ्रॉम म्हणजे च्यापासून. फ्रॉमचा अर्थ काय होतो? च्यापासून. बरं बघूया बेटा. मग इथं बघूया. शी इज कमिंग फ्रॉम कॉलेज. इथं बेटा स्थळाचा उल्लेख असल्यामुळे कॉलेज. तिनं कुठून येतोय? कॉलेजहून येते. फ्रॉम कॉलेज. इथं फ्रॉम प्रिपोजिशन आहे बेटा. कॉलेज स्थळ दर्शवतोय. नेक्स्ट 10वा बघूया. ओव्हर. ओव्हर म्हणजे बेटा च्यावरून असा अर्थ होतो बेटा. ओव्हर म्हणजे वरी. ओव्हरचे खूप अर्थ आहेत बेटा. ओव्हरचे एवढे मिनिंग्स आहेत, भरपूर मिनिंग्स आहेत. संदर्भानुसार आपण ते पूर्ण मिनिंग्स बघूया. इथं त्याचं मिनिंग कळतं, बघूया बेटा. ओव्हर म्हणजे च्यावरून. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द रिव्हर. म्हणजे पक्ष्या कुठे उडत आहेत? नदीच्या वरून उडत आहेत. सो हे झाले प्लेस. आणि दुसरा प्रिपोजिशन्स ऑफ टाइम. टाइम वेळ. वेळ दर्शवणारे प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. मग हे काय कोणते आहेत तेही बघूया बेटा. ऍट. पहा मित्र हो, ऍट स्थळामध्ये देखील वापरलं इथं आणि टाइम मध्ये देखील वापरतो बेटा. शब्द तेच आहे, त्याचा अर्थ बदलतोय. आवर स्कूल स्टार्ट्स एट 10 AM. आवर स्कूल स्टार्ट्स एट 10 AM. आमची शाळा 10ला उघडते. 10ला. हे जे ला म्हटलं बेटा, ह्याचा एटचा अर्थ ला इथं झालं बेटा. आणि इथं काय झालं? आय मेट हिम एट बस स्टॉप. बस स्टँड येथे भेटलं. बस स्टँड येथे आणि इथं ला. म्हणजे एटचा अर्थ हे जे प्रिपोजिशन आहे शब्दयोगी अव्यय आहेत, वाक्यानुसार संदर्भानुसार त्याचा अर्थ बदलत राहतो बेटा. वेल, आता दुसरा इन. इथे इन बघितलं बेटा. इथे इन बघतोय. वी गॉट इंडिपेंडन्स इन 1947. पहा बेटा, जेव्हा वर्ष वापरलो आपण इन 1947. आपलं स्वातंत्र्य केव्हा भेटलं? 1947 मध्ये. 1947 इसवी सन 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. सो इथं काय वापरलं बेटा? इन. मध्ये याचा अर्थ होतो बेटा. आणि जेव्हा वर्ष उल्लेख करतो तेव्हा इन वापरायचा. महिना इन जून. आवर स्कूल स्टार्ट्स इन जून. आवर एक्झामिनेशन स्टार्ट इन मार्च. इन म्हणजे महिन्यांपुढे देखील काय वापरायचं बेटा? इन वापरायचं. मग आन कुठे वापरायचं बघूया. आता इथं आन वापरलं बेटा च्यावर. इथं काय वापरलं? इथं आन म्हणजे च्यावर.
मग इथला ऑन काय होतं बेटा बघा, तिसरा ऑन आहे. आय विल गो टू मुंबई ऑन मंडे. आय विल गो टू मुंबई ऑन मंडे. इथं बेटा वर्ष आणि महिना जर आलं तर इन वापरलं, आणि हे जे दिवस आहे बेटा रोज, सोमवारी, इथं ऑन आहे बेटा. सोमवारच्या दिवशी, सोमवारी मी मुंबईला जाणार, इथं काय वापरलं बेटा, दिवस जेव्हा आलं मंडे, ट्युजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे, ह्याच्यापुढे काय वापरायचं बेटा, ऑन वापरायचं. नेक्स्ट टिल बेटा, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे, कारण काय कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये टिल हा प्लेस मध्ये वापरून गोंधळ करतात उमेदवारांना. मग टिल कुठे वापरायचा, टाइम म्हणजे वेळ जे दर्शवतो तिथं टिल वापरायचं बेटा. टिल तिथं वापरायचं, स्थळाला टिल नाही वापरायचं. पहा, आय विल वेट हिअर टिल ही कम्स. आय विल वेट हिअर टिल ही कम्स म्हणजे तो येईपर्यंत. टिलचा अर्थ काय होतं बेटा, पर्यंत. म्हणजे पर्यंत, पर्यंत म्हणजे हा वेळ दर्शवतो बेटा, स्थळ नाही दर्शवत. सो येईपर्यंत मी इथं वाट पाहणार, असं याचा अर्थ होतो बेटा. फॉर 5वा आणि 6वा सिन्स, दिस आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज हे महत्वाचे यासाठी आहे बेटा, फॉर आणि सिन्स मध्ये खूप कन्फ्युज होत आहे उमेदवारांना, किंवा खूप लोकांना होतो बेटा. फॉर कुठं वापरायचा, सिन्स कुठं वापरायचा. इथं मिळालं बेटा फॉर पिरियड ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम म्हणजे ह्याचे वेळ जे आहे त्या तेव्हा म्हणजे किती वेळ, तिथं फॉर वापरायचं बेटा. एक्झाम्पल पहा, दे हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. दे हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. ते इथं 10 वर्षापासून राहतात. फॉरचा अर्थ होतो बेटा. काही लोक इथं काय म्हणतात माहितीये, दे हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 10 years म्हणतात बेटा. सिन्स 10 years म्हणणं चूक आहे, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये देखील चूक ओळखा म्हणून इथं फॉरच्या ठिकाणी सिन्स देतात, तेही चूक आहे बेटा. तर तुम्हाला माहितीये, तुम्ही शिकलात, तुम्हाला समजलं, 10 years आला, 5 years आला, 20 years आला, 1 year आला, 10 hours आला, 20 hours आला, तर काय वापरायचं बेटा, फॉर वापरायचं बेटा. पिरियड ऑफ टाइम म्हणजे टाइम म्हणजे वेळ किती झाला, त्याला फॉर वापरायचं. आणि मग सिन्स कुठं वापरायचं पहा बेटा, इथं सिन्स इज युज्ड फॉर पॉइंट ऑफ टाइम. पॉइंट किती वाजता, हे पॉइंट ऑफ टाइम किती वाजता सुरू झाला, म्हणजे कोणत्या वर्षी झाला, कोणत्या महिन्यात झाला, अशा जेव्हा आपण बोलतो बेटा तेव्हा सिन्स वापरायचा. पहा इथं, वी आर वेटिंग फॉर देम सिन्स 8 o'clock. 8 वाजेपासून आम्ही त्याची वाट पाहतोय. सिन्स 1940, सिन्स 1920, अशा प्रकारे बेटा. फॉर एक्झाम्पल इथं या एक्झाम्पल मध्ये 10 years म्हटलं बेटा, हे 2025 आहे. समजा 10 वर्ष इथं म्हणजे 10 yearsच्या ऐवजी इथं समजा 2015 लिहिलं तरी इथं सिन्स येतो बेटा. इथं 2015 जर लिहिलं 10 yearsच्या ऐवजी 2015 जर लिहिलं तर फॉरच्या ठिकाणी काय येतो, सिन्स येतोय. आहे लक्षात बेटा. सो सिन्स इज यूज फॉर पॉइंट ऑफ टाइम अँड फॉर इज यूज फॉर पिरियड ऑफ टाइम बेटा. हे लक्षात घ्या, लिहून घ्या बेटा. समजत नसेल तर पुन्हा मला विचारा, अभ्यास करीत राहा बेटा, तुम्हाला येत राहत आहे. येस, नेक्स्ट बाय, BY, बाय बेटा. हे बाय देखील खूप ठिकाणी वापरतो बेटा, त्याचा अर्थ बदलत राहतोय. मग इथं टाइम मध्ये त्याचा अर्थ काय होतो बेटा, ही विल कम बाय इव्हनिंग. तो संध्याकाळपर्यंत येणार. कम बाय इव्हनिंग म्हणजे संध्याकाळपर्यंत. बाय द एंड ऑफ मंथ, महिन्याच्या शेवटपर्यंत. बाय द एंड ऑफ इयर, वर्षाच्या शेवटपर्यंत. अशा प्रकारे हे बायचा अर्थ होतो बेटा. म्हणजे बाय इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी 4 वाजता का, 5 वाजता का, 6 वाजता का, 7 वाजता का, असे टाइम नाहीये बेटा, एक्झॅक्टली टाइम नाहीये, फक्त संध्याकाळपर्यंत. समजा इथं जर टाइम उल्लेख केला तर पुन्हा 8 5 o'clock. तर इव्हनिंगच्या ठिकाणी जर आपल्याला 5 संध्याकाळचा 5 PM लिहायचं आहे तर इथे 8 येतो पुन्हा बेटा. अशा प्रकारे. नेक्स्ट फ्रॉम. फ्रॉम इथेही वापरला. इथेही पहा बेटा, आय एम रीडिंग दिस बुक फ्रॉम 7 o'clock. मी हे पुस्तक 7 वाजेपासून वाचत आहे. आता सकाळचे 7 आहे का, संध्याकाळ 7 आहे का, दॅट इज डिफरंट. परंतु फ्रॉम म्हणजे पासून बेटा. इथेही पासून आहे, इथेही पासूनच अर्थ होतोय. सो अशा प्रकारे हे प्लेस आणि टाइमचे आहेत बेटा. आता तिसरा, प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन म्हणजे
दिशा निर्देशक शब्दयोगी अव्यय. मग याच्यात प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन्स मध्ये कोणते आहेत, त्याचे उपयोग काय असते, काय दर्शवतात बघूया बेटा. फर्स्ट, टू. ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात आहे, शाळेकडे जात आहे, शाळेला जात आहे असा अर्थ होतो बेटा. गोइंग टू स्कूल टूच्या अर्थ डायरेक्शन दर्शवतोय. आणि दुसरा प्रिपोजिशन पहा बेटा, फ्रॉम. फ्रॉम म्हणजे च्या पासून, डायरेक्शन म्हणजे च्या पासून तिकडून इकडे दिशा. फार्मर्स आर कमिंग फ्रॉम द फील्ड्स. शेतकरी शेतातून येत आहेत, शेतातून येत आहेत. फ्रॉम फील्ड्स हे फ्रॉम इथं दिशा निर्देशक शब्दयोगी अव्यय आहे बेटा. तसेच इनटू. इनटू म्हणजे च्या मध्ये. इनटूचा अर्थ काय होतं बेटा, च्या मध्ये. एक्झाम्पल पहा इथं, द डॉग जम्पड इनटू द रिव्हर. द डॉग जम्पड इनटू द रिव्हर म्हणजे नदीमध्ये उडी घेतली. मध्ये इथं इनटू म्हणजे काय होतं बेटा, मध्ये. नदीत, कुत्र्याने नदीमध्ये उडी घेतली किंवा नदीत उडी घेतली अशी इथं इनटूचा अर्थ होतोय. मग नेक्स्ट, अप. अप म्हणजे वरी. अप म्हणजे वर. जेव्हा आपण माळ चढतोय, एखाद्या टेकडी चढतोय, तेव्हा ते क्लाइम्बिंग अप म्हणतो बेटा. एक्झाम्पल पहा, जॅक अँड जिल वेंट अप द हिल. जॅक अँड जिल वेंट अप द हिल. जॅक अँड जिल कुठे गेले, ते वेंट अप द हिल म्हणजे टेकडीवर गेले बेटा, याचा अर्थ होतोय. म्हणजे क्लाइम्बिंग अप, वरी जाणे म्हणजे अप म्हणतो बेटा. नेक्स्ट, अपॉन. अप म्हणजे जेव्हा वरी जातो ते दर्शवतो बेटा. इथं अपॉन म्हणजे वरी गेलं, वरच्या वर. अपॉन म्हणजे वर, असं टॉप. एक्झाम्पल पहा, ही क्लाइम्बड अपॉन द हाय रूफ. हाय रूफ उंच माडी, उंच रूफवर, उंच छतावर तो चढलाय. क्लाइम्बड ऑलरेडी चढलेला आहे तो बेटा. अशा प्रकारे हे अपॉनचा अर्थ होतोय. अप आणि अपॉन. आणि सहावा बेटा, अलॉंग. अलॉंग म्हणजे काय मग, एक्झाम्पल पहा, ही वेंट अलॉंग द रोड. रोडच्या कडेला, रोडच्या बाजूला तो गेला किंवा रोडवरनं तो गेलेला आहे. ही वेंट अलॉंग द रोड. हे अलॉंगचा अर्थ होतो बेटा, हे दिशा दर्शवणारा आहे. सातवा, राऊंड किंवा अराउंड. राऊंड म्हणजे बेटा सभोवताल, सभोवताल फिरणे असे अर्थ होतो बेटा. एक्झाम्पल पहा, द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरतोय. दिस इज द 7th एक्झाम्पल, हे अराउंडचं. नेक्स्ट बघू बेटा, अक्रॉस. नेक्स्ट काय इथं, अक्रॉस. अक्रॉस एक्झाम्पल बघूया बेटा. शी स्वॅम अक्रॉस द फ्लोविंग रिव्हर. वाहत्या नदीमध्ये तिनं पोहत गेली. नेक्स्ट, थ्रू. थ्रू म्हणजे च्या द्वारे. द्वारा म्हणतो बेटा, द्वारे, च्या द्वारे. आय वॉच्ड द रेनबो थ्रू द विंडो. आय वॉच्ड द रेनबो थ्रू द विंडो. मी रेनबो खिडकीतून पाहिल्या. कुठून पाहिला, खिडकीतून. थ्रू बेटा इथं म्हणजे खिडकीतून असे पाहणं, याला थ्रू म्हणतो बेटा. सो अशा प्रकारे हे दिशादर्शक प्रिपोजिशन आहे. आणि आतापर्यंत आपण जे प्रिपोजिशन पाहिलं बेटा, ते प्रिपोजिशन 3 प्रकारचे आहेत. इथं लिहिलं पहा, दी अबोव प्रिपोजिशन्स आर 3 काइंड्स. आतापर्यंत बघितलेले आहेत 3 प्रिपोजिशन, हे 3 प्रकारचे आहेत बेटा. मग ते 3 प्रकार कोणते कोणते आहेत बघूया आपण. नंबर 1, सिंपल प्रिपोजिशन, साधे शब्दयोगी अव्यय बेटा. कोणते ते साधे आपण वापरलेले, साधे आपण शिकलेले आहोत आपण. इन, ऑन, आउट, बाय, अप, अपॉन, फ्रॉम, टू, एट, एटसेट्रा. हे सिंपल प्रिपोजिशन्स आहेत बेटा. आणि दुसरा, कंपाउंड प्रिपोजिशन्स, द सफिक्स ए और बीई ऍडेड टू सम वर्ड्स. कंपाउंड प्रिपोजिशन म्हणजे एखाद्या शब्दाला ए किंवा बीई जर जोडलं तर ते कंपाउंड होतो बेटा. बघू एक्झाम्पल, अराउंड. इथं राऊंडला ए जोडलं बेटा, अराउंड झालं. अबाउट, अबाउट इथं अबाव, बिफोर, बिहाइंड, एटसेट्रा. हे बेटा कंपाउंड प्रिपोजिशन्स आहेत, कंपाउंड प्रिपोजिशन्स. आणि तिसरा आहे फ्रेज प्रिपोजिशन्स किंवा प्रिपोजिशनल फ्रेज. मित्र हो, फ्रेज म्हणजे 2 किंवा 3 शब्दांचं जे एकत्र येतात त्याला आपण फ्रेज म्हणतोय. सो इथं फ्रेजल प्रिपोजिशन म्हणजे या प्रिपोजिशन म्हणजे 2 किंवा 3 शब्द असतात बेटा. बघूया, इन फ्रंट ऑफ. माहिती आहे बेटा आपल्याला, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. हे फ्रेज प्रिपोजिशन आहे.
फॉर द सेक ऑफ, च्यासाठी, इन केस ऑफ, अशा परिस्थितीमध्ये, इन ऑर्डर टू, अशा यासाठी, बिकॉज ऑफ, कारण, अशा प्रकारे हे आहेत बेटा फ्रेज प्रिपोजिशन किंवा प्रिपोजिशनल फ्रेजेस. प्रिपोजिशनल फ्रेज. सो विद्यार्थी मित्र, आशा करतो आपल्याला समजलं असेल. जर समजलं असेल कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॉमेंट म्हणजे या टॉपिक मधला तुमचं अडचण लिहिणे, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो बेटा. वेल विद्यार्थी मित्र, थांबूया. पुढच्या वर्गामध्ये अजून एक धड्याने आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.